12 वाजून 21 मिनिटं झालेली आहेत. उशिरा उठणाऱ्या कुठल्याही माणसाला सूर्याचं दर्शन होत नाही आणि मग तुम्ही उशिरा उठलात तर सगळं नुकसान होत असतं. 12 वाजून 21 मिनिटं झालेली आहेत. सामन्याला सुरुवात करायची आहे. आयोजकांकडून जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली त्या अनुषंगाने नेमगावचा संघ इथे उशिरा आल्यामुळे 2 धावांची पेनल्टी त्यांना देण्यात आलेली आहे. बॅट्समन चला एसके फायटर मैदानावरती. खेळाचा राजा म्हणजे क्रिकेट. टाळ्यांच्या गजरामध्ये आघाडीचे फलंदाज मैदानावरती जात आहेत. क्रिकेट असा खेळ आहे ज्याने जगभरातील कोट्यावधी लोकांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवलेलं आहे. तुम्ही मैदानावर खेळाडू असा किंवा प्रेक्षक, खेळाचा राजा क्रिकेट बरोबर नकळतपणे जोडले जातात. समर्पण, संघभावना, चिकाटी, खेळावरील प्रेम, MS धोनीचा शांत शहाणपणा किंवा विराट कोहलीचा अवेकपणे उत्साह, ऋषभ पंत सेहवागची आक्रमकता, क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकरची सभ्यता, क्रिकेटमधील क्रिकेटचा सौंदर्याचा आणि अनितेचा उत्सव साजरा करत असताना आपण अक्षरशः मंत्रमुग्ध होऊन जातो. नमस्कार, मी प्रशांत. तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं सहर्ष स्वागत. समालोचन कक्षामध्ये चंद्रकांत शेट्टे सर आहेत. पृथ्वीराज चषकाचा थरार आपण पाहताय. पृथ्वीराज चषक 2025 क्रिकेटचा थरार, मनोरंजनचा डबल बार. दिवाळी म्हणून डबल बार म्हणतोय कारण आज इथे ग्रँड फायनल आहे, त्यामुळे दिमागदार खेळ पाहण्याची संधी तमाम प्रेक्षकांना असणार आहे. निमगाम वर्सेस एसके फायटर हा सामना मैदानावर रंगेल. आघाडीचे फलंदाज मैदानावरती दाखल झाले. स्टुडिओमध्ये स्वागत असेल चंद्रकांत शेट्टे सरांचं. धन्यवाद. सगळ्या क्रिकेट रसिकांचं स्वागत आहे. प्रशांत आदवडे सर, ही क्रीडा स्पर्धा जर पाहिलं तर सगळ्यांच्याच परिचयाची लाडकी 11 वर्षाची परंपरा असणारी ही क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आणि आज या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर शेवटचा दिवस आणि रती महारथी या क्रीडानगरीच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पाहूया आजच्या दिवसात बाजी कोण मारणार. दोन्ही संघांनी पहिला दिवस गाजवलाय. आता आजच्या दिवशी शेवटच्या दिवशी कशी कामगिरी करणार. जोडीला आयकॉन घेऊन आलेले आहेत या पृथ्वीराज चषकाच्या माध्यमातून. आणि आज कोण इकडे अधिराज्य गाजवेल याचीच प्रतीक्षा सगळ्यांना असणार आहे. दुसऱ्या बाजूला याच परिसरातील एक जबरदस्त खेळाडू सतपाल खाडे पाहायला मिळत आहेत. लखन सकट याच तालुक्यातील खेळाडू पाहायला मिळत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला हे मैदान अक्षय बोडरे यांनी या अगोदर गाजवत मोटरसायकल इकडून घेऊन गेलेले आहेत. निश्चितच काउंटडाऊन देखील होईल. सगळ्यांना एकदा नम्र विनंती आहे, व्यासपीठावरील सर्व आमचे प्रेक्षक आणि मान्यवर, त्याचबरोबर या ठिकाणी असलेले प्रेक्षक, आपण आजच्या दिवसाची सुरुवात पृथ्वीराज चषक 2025 ची करतोय. गणपती बाप्पाला नमन करून, गणपती बाप्पाचा गजर करून सगळ्यांचा आवाज बोला गणपती बाप्पा. थँक्यू. टाळ्यांच्या गजरात सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक इष्टा कव्हरला झेल सुटला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला परंतु यश मिळालं नाहीये. आघाडीचे फलंदाज सतपाल खाडे आणि लखन सकट. मैदानावरचा अतिशय महत्वाचा सामना आनंद गोलंदाजी मार्ग वरती आहे. एसके फायटर आणि निमगाव या दोन संघादरम्यान अटीतटीचा सामना मैदानावरती. या पहिल्या चेंडूवरती चंद्रकांतची झेल सुटलाय आणि सुरुवात थोडीशी वेगळी झालेली आहे. काय म्हणाल पहिल्या झेल बद्दल? स्वाभाविक आहे, पहिल्याच बॉलवर जर विकेट मिळवण्याची संधी असेल तर ती खूप महत्त्वाची बाब होती. परंतु कॅच सुटली आणि ती सुद्धा सतपाल यांची सुटली आहे. त्याच्यानंतर त्याचा फायदा कशा प्रकारे उचलतात पाहिजे. पॉवर प्ले भेदण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. मिडऑफला चांगले एफर्ट्स मात्र त्या ठिकाणी जरूर लावले गेले परंतु कॅच नाही झाली आहे. इकडे कुठेतरी मात्र या ठिकाणी संधी दवडली गेली पहिल्या बॉलवर. लखन सकट विक्रोली संघासाठी देखील प्रतिनिधी करताना पण त्याला पहिले डावखुरा फलंदाज आहे. मोठ्या इनिंगसाठी तो ओळखला जातो. ओडिसा चेंडू ड्राईव्ह केलाय. कव्हर ड्राईव्ह, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण खूप सुंदर होतं. चेंडू पकडला गेलाय. एक धाव मिळते. एक धावसंख्या होती ती 2. लखन सकट 1 वरती. सामना क्रमांक 1 मैदानावरती. ग्रँड फिनाले धावसंख्या 2 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना एसके फायटर तडवडे टीम. आनंद सतपालसाठी अतिशय सुंदर फटका. सतपालच्या बॅट मधनं चेंडू स्क्वेअर लेग सीमार शपार उत्तुंग षटकार. या मैदानाचा अंदाज आहे सतपाल यांना आणि म्हणतात ना पकडो कॅच जितो मॅच, आणि त्याचा या ठिकाणी फायदा घेत आहेत. बॉलला येऊ दिलं आणि नंतर मात्र जोरदार प्रहार देखील केला गेलेला आहे. षटकार खेळला गेलाय. थोडा ऑप्शनच्या बाहेर शपथ झाला होता आणि क्रिकेटमध्ये घुसून कसं मारायचं ना ते सतपालला चांगलं माहिती आहे आणि त्यामुळे टाळ्यांचा गजर झाला.
ऑफ्टमच्या बाहेर आला आणि त्यानं स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू तडकावलाय. धावसंख्या 8. आनंद आई फटका चांगलाय. दर्जेदार बॅटिंग सतपाल खाडेकडून. चेंडू लॉंग ऑनला डाऊन राऊंड सिक्सर. सातारा जिल्ह्यातील या खेळाडूची चर्चा आता पश्चिम महाराष्ट्रात होऊ लागलेली आहे. तडवळेचा सतपाल आज सकाळच्या या पहिल्याच मॅच मध्ये जर पाहिलं तर आता तुटून पडलेले आहेत. वाह. तडवळेच्या या सतपालनं 2 चेंडू उडवले, आकाशात उडवले. एक लॉंग ऑन मध्ये आणि दुसरा स्क्वेअर लेग मध्ये. सतपाल आणि सर्वाधिक विकेट ज्याच्या नावावरती तो गोलंदाज समोर आहे. आनंद बोडरे त्याच्या विरुद्ध केलेले आक्रमण, त्याच्या विरुद्ध केलेला हल्ला आहे आणि म्हणून जे समर्थक आहेत ना ते टाळ्यांचा गजर करतायत. आई फटका चांगलाय. तिसरा बॅक टू बॅक षटकार सतपालच्या बॅट बंद. ठोकलंय सतपालनं, ठोकलंय आनंद, ठोकलंय. काय फटका सजवलाय. वाह. तडवडे गावचा शेतकरी पुत्र आज मात्र या ठिकाणी आपल्या बॅटिंगचे जलवे दाखवताना पाहायला मिळत आहेत. अगदी स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शेती करतोय आणि क्रिकेटच्या मैदानात आल्यानंतर षटकार चौकार मारतोय, विकेट देखील घेतोय. नाव लक्षात ठेवा, सतपाल खाडे. वा. एरळवाडीचं हे बाजार पण, मैदान पण माझं असेल, नाव पण माझं असेल, चर्चा पण माझं असेल आणि सतपाल सांगतोय क्रिकेट मधलं मार्केट पण माझं असेल. आज मी माझं मार्केट करायला आलोय, हे मैदान गाजवायला आलोय, हे सतपाल खाडे इथे सांगतोय. गोलंदाज आनंदला. टॉप 5 चा विचार केला बॅट्समनचा तर पहिल्या 5 मध्ये सतपाल देखील आहे, त्यामुळे सातत्य आहे. विशेष करून जेव्हा तुम्ही टॉप 5 मध्ये येता तेव्हा क्रिकेटमध्ये सातत्याची आवश्यकता असते. ती आवश्यकता या ठिकाणी सतपालने पूर्ण केले. 3 षटकार ठोठावले आणि हा चेंडू आहे ना मिड विकेटला गेलाय, तो परत आलेला नाहीये. षटकार ठोठावल्यानंतर सतपाल काय म्हणाला, जा शोधून आण. चंद्रकांतजी यांच्या भाषेत सांगायचं झालं, जा सुद्धा चेंडू अजूनही आलेला नाहीये. तो बहुधा या एरडवाडीच्या गावामध्ये गेलेला आहे. धावसंख्या झाली एकूण या ठिकाणी 20 धावा फलकावरती. SK पॅटर्न, सागर कटरे यांचा संघ आज तडोडे संघासाठी समर्थन भरपूर आहे. मैदानावरती आनंदची पिसं काढली जात आहेत. काय बॅटिंग केले आतापर्यंत सतपाल खाडेनं. एक फटका स्क्वेअर लेगला सजवला, दर्जेदार होता. त्यानंतर त्याने लॉंग ऑनला नो बॉलचा इशारा. एक धाव मिळेल, एका धावेने धावसंख्या वाढणार आहे. पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस, स्प्रिटचा इशारा करत असताना उमेश कणी. धावसंख्या 22, बिनबाद 22. चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी म्हणावं लागणार आहे तडवळे. आणि विशेष म्हणजे जवळचं गाव असल्या कारणाने प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने घराघरातून इकडे दाखल झालेले आहेत, त्यांचे स्वागत. आनंद. पृथ्वीराज चषक 2025 पिक्चर आहे सुपरहिट. पुढचा चेंडू ब्रेट, लखन सकट वाचला. यशरेक्षण थोडंसं खराब झालंय. पहिल्या षटकाच्या या खेळामध्ये आपण बघितलं तर सतपाल खाडेनं अप्रतिम नेत्रदीपक बॅटिंग केले. त्याची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. कडक बॅटिंग केली. पहिल्या ओव्हरमध्ये 22. मी परवा आलोय, परवाचा दिवस बॅटरचा होता, कालचा दिवस बॉलरचा होता, का आजचा दिवस बॅटरचा आहे? हा, आज पुन्हा एकदा सकाळचं सत्र जे होतं ते थोडंसं वाया गेले. दुपारच्या सत्रामध्ये कडक ऊन पडलंय, कडक ऊन पडलेलं आहे. आणि जेव्हा सूर्य माथ्यावरती आलाय, डोक्यावरती आलाय, अशा कडक उन्हामध्ये सतपाल खाडेनं कडक बॅटिंग केली. कशी बॅटिंग केली? कडक बॅटिंग केले. आणि 3 षटकार पाहूया सतपाल खाडेच्या बॅटमधून आलेले 3 षटकार. पहिला त्याने खेळला होता स्क्वेअर लेगच्या दिशेनं, शपन झाला, घुसून मारला होता स्क्वेअर लेगच्या दिशेनं. त्यानंतर एक चेंडू जो थोडा ऑफ टर्मच्या बाहेर होता, लॉंग ऑनच्या दिशेने खेळला, सुरेख फटका, सुंदर टायमिंग. आणि तिसरा षटकार त्याने ठोकला होता मिड विकेट मध्ये. 3 षटकार आणि धावसंख्येला आला आकार. धावसंख्या सजली, धावसंख्या बहरली, धावसंख्या फुलली, धावसंख्या 22. सतपाल खाडेचं इंजिन पहिल्याच ओव्हर मध्ये गरम आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. अबी आपल्या कोट्यातलं पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. धावसंख्या 22. ऑफ साइडला पॉइंट कव्हर, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला पण आहे. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. अबी थोडीशी शांतता मैदानावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
सुरेख चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय स्टकबरला, क्षेत्ररक्षक आहे, छान कव्हर ड्राईव्ह होता पण बॅकफुटला खेळलेला, फ्रंटफुटला नाहीये. सतपाल 19 वरती खेळतोय 6 चेंडू मध्ये. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी, दोन्ही मातबर संघामधलं हे बॅटल. एका बाजूला दिवाळी म्हणजे फटाक्याची आतषबाजी करण्याकरता आपण आसुसलेलो आहोत, दुसऱ्या बाजूला सतपालने आज दिवाळी साजरी केली. पहिल्याच ओव्हर मध्ये 3 फटाके त्याने फोडले. ॲटम बॉम्ब क्रमांक 4, हा ॲटम बॉम्ब क्रमांक 4, आणखीन एक षटकार सतपाल खानच्या बॅट मधलं. आज तो जबरदस्त षटकारांची आतषबाजी करतोय. सतपाल खाडे षटकार मारतोय खडे खडे आणि लांब लचक मात्र या बॉलला पाठवतोय सुद्धा, आदेश देतोय जा सीमारेषच्या पलीकडे. आणि आणखीन एक मोठा स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. आज खास तयारी करून आलेत आणि आपल्या गावाला, आपल्या टीमला दिवाळीची भेट देण्याची तयारी केली त्यांनी. सतपाल खाडे सकाळी लवकर आला म्हणून लवकर उठणं गरजेचं आहे. बॉलची आवश्यकता मैदानावरती, धावसंख्या 28, त्यामध्ये 4 उत्तुंग षटकार सतपाल खाडेच्या बॅटमधनं. अभि हा चेंडू जो आहे तो लँड करू शकला नाही, पण सतपाल आज ॲटम बॉम्ब फोडण्याकरताच आलाय. त्याने 4था ॲटम बॉम्ब फोडलाय. 4 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेले. दिवाळी आहे ना, मग ॲटम बॉम्ब पण फुटणार, 4 षटकारांची आतषबाजी होणार. आणि आता ग्रामीणचा मॅच सुरू आहे. tenniscricket.in वरती लाईव्ह थेट प्रक्षेपण या संपूर्ण स्पर्धेचं आपण पाहतोय. तर 1000 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 28 धावा. आई चेंडू सीमारेषा पार. काय फटकेबाजी करतोय मैदानावरती सतपाल खाडे, त्यानं 5वा ठोकलाय. आज तो मैदानावरती अभिची पिस काढतोय. वाह वाह सतपाल. पहिल्या बॉलला कॅच सुटली आणि त्याच्या नंतर तुटून पडलेत. प्रत्येक बॉल त्याला सीमारेषच्या पलीकडे पाठवताना पाहायला मिळत आहेत. सचिन पळे यांच्याकडून आज सतपाल खाडेनं या मैदानावरती, एरवाडीच्या बाजार मैदानावरती दणदणीत अर्धशतक ठोठवलं, तर 500 रुपयाचे पारितोषिक आहे. अभि ज्याचा आज वाढदिवस आहे, पण बिचारा काय करणार, सेलिब्रेशन करायचंय, तो स्वप्नभुराशी बाळगून आला, पण एक वादळ मैदानावरती घोंघावतंय सतपाल नावाचं. सतपाल आज मैदानावरती गोलंदाजाची अक्षरशः धुलाई करतोय. काय बॅटिंग केले, 31 वरती घेतोय नॉट आउट. आता दांडी वाकवले, उखळले, बड्डे बॉयनं या ठिकाणी सतपालला आउट केलंय. या मॅच मध्ये पहिला धक्का बसतोय टेस्ट फायटर संघाला. विकेट आली आहे, परंतु आपल्या टीमला, गावाला खुश केलंय पठ्याने. काय बॅटिंग केली आहे, एका मागोमाग एक मोठे फटके त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन. सतपालची बॅटिंग जर सर्वांना आवडली असेल ना, तर एकदा टाळ्यांचा गजर करा. दिवाळी आले आणि मी पण आलोय. मैदानामध्ये आल्यानंतर त्यानं तुफान बॅटिंग केली. 31 धावा कुठल्या, 34 धावा एका कड्याच्या मोबदल्यामध्ये. पहा त्याची काय बॅटिंग, तुफानी बॅटिंग आज करत असताना. षटकारांचा पाऊस, पहिला स्क्वेअर लेगला, त्यानंतर लॉंग ऑन लेग जबरदस्त षटकार होता, तोही पहा शपलून घुसून मारला आज. अभि गोलंदाजी मार्क वरती. काय या ठिकाणी बॅटिंग. सूरजने देखील आल्यानंतर सुरुवात केली फटक्यांची आतषबाजी, षटकार. या मैदानात तुम्ही अशी गोलंदाजी नाही करू शकत. आणि या स्पर्धेत वर्षानुवर्ष एक खेळाडू खेळतायत. या मैदानात कोणता बॉल कसा मारायचा बरोबर त्यांना माहिती आहे. आणि एक दर्जेदार स्ट्रोक या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळाला. धमाके तडवडेवाल्यांचे सुरू आहेत. दिवाळी तर धमाके होणार म्हणजे संख्या 40 एका कड्याच्या मोबदल्यामध्ये, पण दोन्ही बाजूने धमाके होते तर आणखीन मजा येईल. अभि गोलंदाजी मार्क वर सज्ज असेल. स्ट्राईक केलेला सूरज. टायमिंग चांगलं नाही आहे, क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला, आणि बड्डे बॉयनं आणखीन एक विकेट घेतला. अभिचा दुसरा बळी. धावसंख्या एकूण आहे 40 एका कड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना एसके फायटर.
जबरदस्त या ठिकाणी आपण पाहू शकता कमबॅक केलंय. कमबॅक याला म्हणतात. भले धावसंख्या झाली आहे परंतु विकेट आलेले आहेत. 2 ओव्हर नंतर 40, अजूनही 2 ओव्हर बाकी आहे. किती धावांमध्ये सीमित ठेवलं जातं इकडे पाहावं लागणार आहे. नवीन बॅटर सुशील बोरले, ज्याची सकाळपासून चर्चा इंस्टाग्राम वरती आहे, युट्यूब वरती आहे, tenniscricket.in वरती आहे. प्रोजेक्ट स्कोर 80 दाखवतोय, धावसंख्या 40, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आणि चंद्रकांत चिट्टे पुन्हा एकदा आमच्या बरोबर मायक्रोफोनवर जॉईन होत आहेत. 2 षटक 40 धावा, एक ड्रीम स्टार्ट बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. हो, जरी या ठिकाणी विकेट आल्यात ह्या महत्वाची गोष्ट आहे. सतपाल बाद झाले त्यानंतर आणखीन एक विकेट आली, ही जमेची बाब राहिलेली आहे या ठिकाणी निमगावसाठी. परंतु 40 हा स्टार्ट चांगला आहे आणि येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये 30 जरी रन बनल्या तर एक चांगलं आव्हान उभं राहू शकतं. लखन सकट, त्याची बॅटिंग आपण खूप चांगली बघतो परंतु आज त्याला अजूनही सूर सापडले नाहीये. ऑनलाईन जे प्रेक्षक किंवा खेळाडू या ठिकाणी स्पर्धा पाहतात त्यांच्या माहितीसाठी पहिला सामना निमगाव 11 वर्सेस एसके फायटर, दुसरा सामना शंभू 11 पारगाव वर्सेस शंभू 11 अराळवाडी, तिसरा सामना कनक 11 वर्सेस नेहा 11 हडपसर, चौथा सामना प्रशांत शेठ पडतरे आणि अष्टविनायक खंडाळा. सुरेख टायमिंग डाऊन द ग्राउंड, पृथ्वीराज षटकार, लखन सकट टकाटक. वा 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 वा, मॅच मध्ये मजा आता यायला लागली आहे. कधी इकडे तर कधी तिकडे. लखन सकट, तसं पाहिलं तर लखन सकट हे नाव जर संपूर्ण वाचलं तर काना नाही, उकार नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही आणि नावाप्रमाणे सरळ असणाऱ्या खेळाडूने सरळ बॅटने मारलाय एक मोठा फटका. दर्जेदार लखन सकट म्हणजे बॅटिंग टकाटक आणि रन पटापट, सरळ बॅटनं नेत्रदीपक फटका. आणखीन एक सुरेख फटका बदलली ते खूप सुंदर आहे. चेंडू जाईल लॉंगॉनला, एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेने धावसंख्या आता पोहोचले. तिसऱ्या षटकामध्ये 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 47 सत्तेचे धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एसके फायटर आणि नेमगावच्या दरम्यान महत्वाचा सामना, अटीतटीची लढत. नेमगाव संघ थोडा उशिरा आलाय पण दुसऱ्या बाजूला अगदी बळीत दाखल झाला होता एसके फायटर. 47 गुरुजी मार्क वरती निनाद, उलटा चेंडू होता, फायदा घेता आलेला नाहीये. चेंडू जाईल मिड विकेटला, तिथे कव्हर केलाय क्षेत्ररक्षकांना. तर हा चेंडू सीमारेषेच्या दिशेने चालला होता. एक क्षेत्ररक्षक चकला परंतु एक क्षेत्ररक्षक जो काऊ कॉर्नर आहे त्याने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. धावसंख्या 48 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 48 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत खऱ्या. परंतु निनाद पवार हे देखील अनुभवी खेळाडू आहेत. सोलापूर जिल्ह्यात हे नाव सगळ्यांसाठीच परिचयाचं आहे आणि इकडे जर पाहिलं तर त्यांच्याकडून कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय. छान गोलंदाजी निनादकडनं, अनुभव आहे त्याच्याकडे. आणि निनादनं हे मैदान चंद्रकांतजी गाजवलंय. पृथ्वीराज चषकामध्ये देखील निनादची कामगिरी जबरदस्त झाली. नेमगाव संघाचा हुकमाचा एका यस हुकमाचा एका या ठिकाणी पाहायला मिळतोय खरा. परंतु 49 म्हणजे इकडे चांगली कामगिरी पाहायला मिळते. निनाद गोलंदाजी मार्क वरती. पुढे सरसावत मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता, निनादनं चकवले. आणि आता 3 षटकांचा खेळ. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सतपाल खाडेने जे 5 उत्तुंग षटकार टोटवले होते tenniscricket.in वरती पहा काय बॅटिंग केले या मॅच मध्ये. 5 षटकार आणि धमाकेदार सुरुवात. पायावरचा चेंडू होता, स्क्वेअर लेगला शानदार स्ट्रोक, 6 धावा वसूल केल्यात. यानंतर पुढच्या सामन्याचा टॉस देखील केला जाईल. आपण दोन्ही संघांनी तयार आहेत. परगाव आणि हराळवाडी ही जे फटके आपण बघतोय tenniscricket.in च्या माध्यमातून. ऑफ्टमच्या बाहेर पुन्हा एकदा पारगाव संघ, चला आपण समालोचन कक्षाकडे यायचे. हरळवाडी आपण देखील समालोचन कक्षाकडे यायचे आणि लगेच यायचे. 5 षटकार हे 4 बघितले, हा 5वा पहा. कुसून मारले आणि गोलंदाजाचे अक्षरशः पिसे काढलेत. दिवाळी आले, फटाके फुटणार आहेत हे त्याने दाखवून दिले आणि एक जबरदस्त स्टार्ट करून दिला. त्यानंतर तो बाद झाला. 31 धावांकडून शानदार खेळी आज या संपूर्ण स्पर्धेतली सतपाल खाडेची. 49 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 4थ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. अक्षय सोटे
सुंदर अतिशय चांगला चेंडू होता. हलकस अपील केले गोलंदाजाने परंतु विकेट किपरकडनं फारशी रिॲक्शन नाहीये. कुठला प्रभाव तर नाही दिसत आहे. एक धाव या ठिकाणी मिळेल. अपील केले गेले. धावसंख्या 50 पूर्ण होते. 50 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. एसके फायटर संघाच्या चौथ्या षटकाचा खेळ. लखन सकट 9 वरती करतोय 7 चेंडू मध्ये. तर एका बाजूला सुशील बोरले ज्याच्यावरती देखील नजर असतील. मधल्या फळीतला उपमाचा एक काम गोलंदाजी मार्क वरती अक्षय सोरटे. राजेश सोरटेला आपण पाहिलं व्यावसायिक क्रिकेट गाजवत. त्याचा अभ्यास प्रतिस्पर्धा संघाला देखील करणं गरजेचं असतं. चौथ्या षटकाचा खेळ चंद्रकांतजी मैदानावरती सुरू आहे. शानदार कामगिरी अजूनही बॅट्समन कडनं झाली आहे. हो, ज्या पद्धतीने ही कामगिरी करतो कौतुकास्पद आहे. शेवटचं षटक आहे आणि इकडे जर पाहिलं तर अजूनही 5 बॉल बाकी आहेत. मला असं वाटतं या 5 बॉल मध्ये एक 15 जरी रन आल्या. यस, बिमर नो बॉल. आणि आता शंभू 11 पारगाव संघाचा कॅप्टन प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन उपस्थित आहे. आपण समाचार कक्षाकडे यायचे. शंभू 11 पारगाव 50 धावा धापलकावरती आहेत. नोबल तश्चर आणि फ्रीट. लखन सकट बॅटिंग टकाटक. धावा पटापट षटकात. वा वा वा, लखन जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवतायत. आज तडवडेकर खास तयारी करूनच आलेले आहेत आणि खेळाडूंनी सुद्धा खुश केलंय. समोर निमगाव सारखी एक बलाढ्य टीम आहे सोलापूर जिल्ह्यातील, परंतु त्यांच्या विरोधात एक आव्हान क्या खटाव तालुक्यातील तडवडे या छोट्याशा गावाने केलेलं आहे. त्याच्यामुळे कौतुक त्यांचं करावं लागणार आहे. और बीच मैदान पर जो खेल हो रहा है तो लखन सकट के लिए एक अच्छा प्लेटफॉर्म है. बहुत ही शानदार पारी खेल अपने टीम के लिए. रनों की रफ्तार बहुत तेज. स्कोर 58, 2 विकेट के नुकसान पर और चौथा ओवर प्रगति पर. इस बार खेलने की कोई कोशिश नहीं. वाइट बॉल का इशारा उमेश केनी द्वारा. प्रतियोगिता का आज का ग्रैंड फाइनल आप देख रहे हैं. क्या गेंदबाज करेंगे शिकार और बल्लेबाज करेंगे बल्ले बल्ले. दोस्तों इस बाजार मैदान पर आज है पृथ्वीराज चषक 2025 का ग्रैंड फिनाले. कवर के ऊपर से गेंद को खींचा. बहुत ही बेहतर स्ट्रोक है. खिलाड़ी पीछे उनके पास कोई वो करे. 4 रन लखन के बल्ले से लाजवाब चौका. आज सकाळच्या पहिल्या मॅच पासून मात्र हे सगळे तुटून पडलेत आणि पहा समोरच्या दिशेने खेळतायत, कव्हर्सला खेळतायत. म्हणजे मेरिटवर क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न खूप चांगला होतोय. तंत्रशुद्ध बॅटिंग या मॅच मध्ये लखन सकट कडून. ऑन साइडला खेळ क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मिळेल. स्क्वेअर लेगच्या दिशेनं लेग समोरचा चेंडू होता. लखन 19 वरती खेळतोय. 10 चेंडू मध्ये सुशील 1 वरती. धावसंख्या 64 धावा 2 गड्याच्या मुबदामध्ये. काल धावांचा दुष्काळ पडला चंद्रकांतजी. आज धावांचा पाऊस पडलेला आहे. हो, चांगली मात्र या ठिकाणी साजेशी कामगिरी होताना पाहायला मिळते. या ठिकाणी जर पाहिलं तर थोडस कंट्रोल केलंय. पहिल्या 2 ओव्हरला 40 नंतर ही धावसंख्या थोडीशी कंट्रोल झाली आहे. ऑन साइडला चेंडू खेळलाय. मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू इथे आता फील्ड केला जाईल. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला काऊ कॉर्नरच्या दिशेने यावं लागलं. धावसंख्या या एकेरीने वाढते. चौथ्या षटकाचा खेळ 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 65 धावा धावफलकावरती. एसके फायटर लखन सकट स्ट्रायकर एंडला. गोलंदाजी मार्क वरती अक्षय पसोटे. पुढे सरसवत सुंदर टायमिंग. आज वेगळ्याच रंगामध्ये लखन सकट आहे. त्याचं बेसिक चांगलं आहे आणि त्याचा खेळ देखील क्लासिक आपल्याला बघायला मिळतोय. 4 षटकं 66 धावा 2 गड्याच्या मुबदामध्ये. इथे धमाकेदार स्टार्ट एसके फायटरने केलाय. हो, 2 ओव्हर 40 नंतर म्हणजे चांगली स्टार्ट झाली होती आणि त्यानंतर थोडंसं कमबॅक हे सुद्धा पाहायला मिळालं. म्हणजे निमगाव सुद्धा मॅच मध्ये आणि तडवडेने चांगलं आव्हान निर्माण केलंय. एक फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळेल. 66 धावा धापलकावरती.
निर्णय इथेच घ्यायचा आहे. पारगावने जिंकलाय का सर? अरळवाडी संघानं टॉस जिंकलेला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बरोबर आहे ना? लखन सकटची बॅटिंग या अतिशय महत्वाच्या सामन्यात, ज्याचं तंत्र त्याचं बेसिक खूप चांगलं होतं. पाहूया tenniscricket.in वरती आज गौरव सावंत आलेले आहेत, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला लगेच मिळतील, बरेचसे अपडेट तुम्हाला मिळणार आहेत. पहले सतपाल खाड़े ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की, उसके बाद में इस मुकाबले शानदार बल्लेबाजी रही है बैटर लखन सकट की. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, जबरदस्त स्ट्रोक, गेंद को लॉफ्ट किया गया था बाउंड्री लाइन के बाहर. उसके बाद में एक बार फिर ऑफ साइड पर शानदार बल्लेबाजी करते हुए गेंद को खेल दिया तक्का पर बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. एक्सीलेंट बैटिंग, आज फुटवर्क बहुत बढ़िया रहा, टाइमिंग प्रॉपर रहा और अच्छा कदम ताल बल्लेबाज लखन सकट का. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. पाहूया 66 झाल्या होत्या, 67चं टार्गेट होतं, 2 धावांची पेनल्टी सुद्धा होती. बरोबर, आणि त्याच्यामुळे टार्गेट वाढलं जाईल. टार्गेट हे पुढे जाऊन आपल्याला पाहायला मिळेल. एकोणसत्तर धावांचा या ठिकाणी पाठलाग तुम्हाला करायचा आहे, परंतु एक जबरदस्त संघ आहे समोरचा देखील निमगाव. मला आठवतंय ज्यावेळेला अक्षय बोडरेने मोटरसायकल घेतली होती याच मैदानामध्ये, परफॉर्मन्स तर त्यांचाही जबरदस्त राहिला होता या ठिकाणी, परंतु आता पाहायचं आहे कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. पहिल्या डावात धमाके पाहिले, दुसऱ्या डावात सुद्धा धमाके पाहायला मिळतील प्रशांत सर? अपेक्षा करायला काय हरकत नाही. मगाशीच तुम्ही जो उल्लेख केला होता अक्षय बोडरेचा, किंवा आताही त्याचा उल्लेख तुम्ही केलाय, निनादकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. निनादने एक मोठी इनिंग साकारली, तर मजा. डावाची सुरुवात तुम्ही कशी करताय त्यावरती या सामन्यातलं यश अवलंबून आहे, पण अपेक्षा प्रचंड आहेत निमगाव संघाकडनं देखील. प्रत्येक विकेटसाठी तडवळे संघाला पिंटू पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते, निनाद पवार टीमचे सर्वेसर्वा. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर साताऱ्याच्या आंबेदरे गावचा सिक्सर किंग आणि सातारा टेनिस क्रिकेट मधील बकासूर या नावाने देखील ओळखला जाणारा खेळाडू सागर निकम मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील सागर निकम, आणि जोडीला 69 धावांचा पाठलाग करायचा है. फिलहाल 8 का जवाब पत्थर से देने के लिए निनाद और सागर निकम बीच मैदान पर पहुंच चुके हैं. अब गेंदबाजी में किसको एक बार मौका मिलेगा वो देखने वाली बात है. एक काबिलियत है दोनों बल्लेबाजों के पास, बड़ा टोटल है, लेकिन अगर बड़ा टोटल आपको चेस करना है तो गेंदबाजों को टारगेट करना पड़ेगा. टार्गेट करावंच लागणार आहे या ठिकाणी. पहिला सामना 35,000 प्रेक्षकांनी पहिली इनिंग बघितलेली आहे. पहिली इनिंग 35,000 प्रेक्षकांनी tenniscricket.in वरती पाहिलेली आहे. क्या बात आहे. आज गौरव सावंत आले तर रेकॉर्ड तोडूनच जातील. गौरव सावंत, आपलं स्वागत असणार आहे. tenniscricket.in वर सर्व प्रेक्षक जे जुडले गेले त्यांचं स्वागत. धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 69चा पाठलाग करायचा आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मात्र या ठिकाणी केली जाईल. एका बाजूला निमगाव पाहायला मिळत आहे, जोही एक बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तडवळे खटाव तालुक्यातील टीम आहे, दुसऱ्या बाजूला माळशिरस तालुक्यातील टीम आहे. पहिली ओव्हर घेऊन जर पाहिलं तर सुशील बोरले म्हणजे सांगली एक्सप्रेस गोलंदाजीसाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर सिक्सर. टीट फॉर टॅट आणि मैदानावरती तळपत्याय सागर निकमची बॅट. पहिल्या चेंडूवरती जशा तसं उत्तर. जिथे आपण बघितलं तर एक चांगला फटका सतपालनं खेळवता, तिथे सागर निकमने आपलं दमखम दाखवत षटका टोटवलाय आणि जशा तसं उत्तर दिलेलं आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी होईल. सागर मागील हंगामात 2 शतकं देखील केली होती त्यांनी, आणि त्यांनाच आपण या ठिकाणी पाहतोय खरे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुशील बोरले सांगली जिल्ह्यातील एक ख्यातनाम खेळाडू, दुसऱ्या बाजूला साताऱ्यातील
हा बॉल जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर होता, तिकडनं खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला खरा, परंतु कमबॅक केलं सुशील बोरले यांनी। बहुत अच्छी 90 पर थोड़ा ऑफ स्टंप के बाहर रखा गया था, बल्लेबाज ऑन साइड की तरफ खेलने के लिए चले गए, वहां थोड़ा सा एक बार पर देखिए पोजीशन में नहीं थे सागर निकम। ये बहुत ही बेहतरीन गेंद सुशील बोरले की, एक अच्छा बैटल हो रहा है बीच मैदान पर। साधा बधाव फलकावर पाहिला मिळत आहेत, पहिल्याच बॉलवर षटकार खेळला खरा, परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे सागर समोर जर पाहिलं तर सुशील ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल बराचसा बाहेर होता, त्याला मात्र या ठिकाणी फक्त कट करण्याचा प्रयत्न राहिलाय। जी हाँ, मैं तारीफ करना चाहूंगा सुशील बोरले की एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं किस तरह से वो गेंदबाजी करे टेनिस के .in पर। इस गेंद को वैसे सागर निकम छोड़ना चाहते थे, लेकिन आखिरी समय में देखिए किस तरह से वो आखिरी समय में वो खेलने के लिए मजबूर किया गया। सुशील बोरले की चतुराई भरी गेंदबाजी, ये देखिए टप्पा खाने के बाद लगा कि वो बाहर की तरफ गेंद जाएगी, लेकिन गेंद अंदर आई और बहुत बढ़िया गेंदबाजी सुशील बोरले द्वारा। सुशील देखील एक चाणाक्ष गोलंदाज आहेत, कवठे महाकाळची स्पर्धा आठवते गाजवली होती। हो इकडे बॉलला बाउन्स दिलाय, बॉलला कट देखील करताना पाहिला मिळत आहे सुशील बोरले। कौन कहता है कि बादाम खाने से अकल आती है? बादाम खाने से अकल नहीं आती, ठोकर लगने से अकल आती है। तो पहली गेंद मिडिल और लेग स्टंप पर थी, उसके ऊपर हमला किया गया, उसके बाद में थोड़ा ऑफ स्टंप के बाहर वाली लाइन, बहुत अच्छी गेंदबाजी, 1 फॉर ओवर का इशारा किया गया अंपायर द्वारा। या ठिकाणी कमबॅक करताना पाहिला मिळत आहे, चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी होताना पाहिला मिळते खरी। सुशील बोरले समोर सागर निकम, हो सागर फटका तर यावेळेला देखील खेळतायत, परंतु टायमिंग नाही झालंय आणि त्याच्याचमुळे जर पाहिलं फक्त एक धाव मिळेल। कमबॅक केलंय सुशील बोरलेने, मला आयकॉन म्हणून का घेतलंय सिद्ध केलंय। पुनरागमन करणं महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये आणि ते केलंय। पहिल्यांदा स्टार्ट खराब होता, षटकार आला आणि त्यानंतर सुशील बोरलेला आपली दिशा आपली लेन बदलली आणि त्याचा फायदा सुशील बोरलेला मिळालेला आहे। ह्या क्रिकेटचा खेळ आहे, इकडे कधी काय होईल याचा मात्र नेम नाही। यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही आहे तेवढं या ठिकाणी नाचं। एक धाव मिळेल, मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होणार आहे। कोणती टीम पहिली सेमी फायनलला जाणार, तडवळे जाणार की निमगाव जाणार, सातारा जिल्ह्यातील जाणार की सोलापूर जिल्ह्यातील जाणार, ते ठरवणारा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये। अगदी बरोबर। पृथ्वीराज चषक 2025चा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय। पहिल्या षटकात 9 धावा खर्च केला आणि जेव्हा षटकार येतो अशा वेळेला प्रेशर गोलंदाजावरती असतं आणि 69 धावांचा पाठलाग करत असताना बॅट्समनचा मूड आक्रमक असतो। अशा वेळेला सुंदर कामगिरी केली, शानदार कामगिरी केली सुशील बोरलेनं। यस, या ठिकाणी जर पाहिलं तर एका बाजूला जर पाहिलं तर धावा रोकायच्यात, एका बाजूला धावा ठोकायच्यात, घाई करायची कोणत्याही प्रकारच्या मीटिंग होणार नाहीयेत। आज फायनल आहे आणि यस डायरेक्ट पेनल्टी, म्हणजे इकडे डायरेक्ट कमिटी कळवणार आहे की पेनल्टी आहे म्हणून, त्याच्यामुळे आपण थोडीशी घाई करायची आहे। एका बाजूला जर पाहिलं तर 9 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात, म्हणजे अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि 3 ओव्हर मध्ये 60 करायच्यात, होऊ शकतात या मैदानात आपण पाहिलं प्रशांतजी। अगदी बरोबर, स्वतःवरती विश्वास ठेवा। जेव्हा सगळं संपून गेले असं वाटतं ना, तेव्हाच खरी वेळ असते आणखीन काहीतरी नवीन करून दाखवण्याची। हीच वेळ आहे। या आघाडीचे फलंदाज बिनीचे फलंदाज आहेत निनाद आणि सागर निकम। अवघड पेपर आहे, अवघड प्रश्न आहे, अवघड वळणावरती गाडी आहे, पण अशक्य नाहीये हे या ठिकाणी शक्य करून दाखवायचंय निनाद आणि सागरला। या ठिकाणी जर पाहिलं तर षटकार चौकाराचीच आतषबाजी करावी लागणार आहे। कमी गतीचा सतपालच्या बॉलिंगचा देखील एक वेगळा स्वॅग आहे, म्हणजे टप्पा जर पाहिलं तर चांगला ठेवतात, गती परिवर्तन त्याच टप्प्यावर करतात आणि इकडे सुरुवात कमी गतीच्या ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूने केलाय। फक्त वेगाने बॅट्समनला तुम्ही या ठिकाणी जखडून ठेवू शकत नाही, त्यासाठी व्हेरिएशन महत्वाचं, विविधता महत्वाची, ती सतपालकडे आहे। यावेळेला लोअर फुल टॉस, समोर खेळले सागर, फसलेत सतपाल खाडे, विकेट देखील घेत आहेत। आजचा दिवस सतपालचा आहे आणि चंद्रकांतचे टॉप 5 जे बॅट्समन आहेत त्याच्यामध्ये त्याची या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे। रँकिंग मध्ये आपण पाहू शकता सागर निकम आउट, पहिला धक्का इथे आता बसतोय निमगाव संघाला। अजूनही जर पाहिलं तर हा सामना काही संपलेला नाहीये, पाहूया काय होईल। पिंटू पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार प्रत्येक विकेटसाठी असेल। जाऊयात मॅचच्या दिशेने। पृथ्वीराज चषक आपण पाहतोय, महाराष्ट्रातील नामवंत क्रीडा स्पर्धा यावर्षी कोण जिंकणार याची सुद्धा चर्चा आहे। नवीन बॅटर मैदानात जात आहेत। अभि खराडे यांचा वाढदिवस आहे आज,
पहिलाच बॉल लांब 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 षटकार. आपल्या आयुष्याचा वाढदिवस म्हणजे प्रत्येकासाठी स्पेशल दिवस असतो आणि पहिल्या चेंडूवरती अभिने दाखवून दिलंय, अभी नहीं तो कभी नहीं. क्या जबरदस्त स्ट्रोक था, गेंद को खेल दिया, डिस्को लेग बाउंड्री लाइन के बाद दर्शन स्ट्रोक बड्डे बॉय अभी के बल्ले से सिक्सर. इकडे जर पाहिलं तर मोठा फटका खेळलाय. लक्ष जर पाहिलं तर अजूनही मोठा आहे, परंतु अशक्य नाहीये. 15 बॉल 53 म्हणजे 15 मधले 9 बाहेर मारायचे आहेत जर षटकाराची भाषा बोलायची ठरली तर. आणि या मैदानात ते अशक्य नाहीये. निनाद आहेत आणि जोडीला अभि सुद्धा आलेले आहेत. आणि अभिनय सुंदर सुरुवात देखील केले. एका बाजूला तो डगआउट मधला आवाज आला, मग मगाशी आपण कॉमेंट्री जरा थांबवली होती बा, अरे बाबा 9 मारायचे आहेत, 9च बाहेर टाकायचे आहेत. बघूया त्यापैकी एक तर आलाय. येस, एक तर आलाय. पाहूया या ठिकाणी काय होईल. प्रयत्न करावे लागणार आहेत. अजूनही जर पाहिलं तर सामना ऑन आहे. अभिला प्रयत्न करावे लागणार आहेत. सतपाल खाडे चांगली गोलंदाजी होते त्यांची, परंतु इकडे षटकार खेळलाय, स्वागत केलंय आणि चाहत्यांना सांगितलंय माझा वाढदिवस आहे, गिफ्ट तर मी सुद्धा, ट्रीट तर मी सुद्धा तुम्हाला देणार आहे. आणखीन एक, परंतु यावेळेला फिल्डर त्या ठिकाणी आले, बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, षटकार नाही गेला. ही जमेची बाब या ठिकाणी पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल, परंतु इकडे काय झालंय, ओ घ्यायची की नाही, घ्यायची की नाही ही चर्चा होते आणि त्या चर्चेमध्ये या ठिकाणी मात्र विकेट आलेली आहे. अति घाई संकटात नाही. 2 चेंडूमध्ये 7 धावा आल्या होत्या. निनाद तुमच्या बरोबर आहे, ही घाई करण्याची आवश्यकता नव्हती. आणि आता विकेट कोणाला जातो, निनाद जो हुकुमाचा एक बॅक टू द पॅव्हलियन मध्ये जात असताना रनआउटच्या रूपानं निनाद बाद. एक रन तर घेतली गेली होती. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी होता. अभि खराडे प्रयत्न सुरू आहे, चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले. मॅच थोडीशी लांब गेली आहे, मॅच थोडीशी लांब गेली आहे, संपली नाहीये. षटकाराने उत्तर मात्र द्यावं लागणार आहे. पाहूया इकडे कशा प्रकारचे प्रयत्न केले जातील. यावेळेला फटका खेळलाय आणि सीमारेषा दाखवलीये. 4-4-4-4 चौकार. जेवढे एकट्याने संघर्ष कराल ना तेवढाच ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरोश्यावरती बसू नका. स्वतःची ढाल स्वतःच या ठिकाणी बना आणि स्वतःच अस्तित्व उभं करा. आज बाबा तुझा वाढदिवस आहे, सेलिब्रेट करायचं आहे, केक कापायचा आहे, सेलिब्रेशन करायचं आहे, तर अभिला खेळावंच लागेल. या वेळेला या ठिकाणी जर पाहिलं तर ते प्रयत्न करावे लागणार आहेत. अभि खराडे मॅच संपलेली नाहीये. 69चा पाठलाग, उशिरा आल्या कारणाने 2 धावांची पेनल्टी सुद्धा होती तिकडे. सगळ्या संघांना विनंती आहे आपण अगदी वेळेत या. आयोजकांनी खूप सारी मेहनत घेतली आपल्यासाठी. सतपाल खाडे, अभि खराडे, ओ फुलटॉस बॉल पायावर आदळतोय. या ठिकाणी थोडीशी रणनीती देखील पाहायला मिळते खरी. इकडे 2 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 22. येस, आणि अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित चेंडूचा विचार केला तर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. समीकरण आपल्या स्क्रीनवरती राहील. 47 धावांची आवश्यकता. 47 धावांची आवश्यकता आहे. अजित लावण यांच्याकडून जर अभिने सामना जिंकून दिला तर तब्बल 3000 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. पाहूया काय होईल, काय होईल. चला मॅच सुरू करायची आहे. 12 बॉल 47 म्हणजे या ओव्हरमध्ये कमीत कमी 4 षटकार यायला पाहिजे मॅच ऑन ठेवण्यासाठी. त्यासाठी पहिला पण येणं गरजेचं आहे. ते सुरुवात पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि मग तिथून मग तुम्हाला उर्वरित चेंडूमध्ये ते 3-4 फटके मोठे खेळायचे आहेत आणि हे षटक मोठं करायचं आहे. कारण तुम्हाला पुन्हा एकदा या स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवण्याकरता ही निकराची झुंज द्यावी लागेल. त्याकरता हे षटक महत्वाचं आहे. इथून विजय पराभवाची जी लढाई आहे ती आता विजयाचं पारडं कुणाच्या दिशेने झुकेल सांगणारं षटक आहे. हो, हे षटक खूप महत्वपूर्ण असणार आहे. जर का या ठिकाणी या षटकात 4 षटकार आले तर मजा येईल. कारण या मैदानात षटकाराचीच भाषा बोलायची आहे. परंतु कालचा दिवस आम्हाला अपवाद राहिला. कालचा दिवस गोलंदाजांचा राहिला.
यानंतर सुद्धा महत्वाची मॅच आपल्या भेटीला येणार आहे खरी. एकाहून एक सुपरहिट मुकाबले, भारतभरातील धुरंधर खेळाडू, गाव एरळवाडी, तालुका खटाव आणि जिल्हा सातारा, महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा पृथ्वीराज चषक आपण पाहतोय. शेवटचा दिवस पृथ्वीराज चषकाचा. धनंजय चव्हाण साहेब, गणेश चव्हाण साहेब यांची ही मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल इकडे जर पाहिलं तर पंच घोषित करतात बाईच्या स्वरूपातील 1 धाव. फिलहाल फुल टॉस गेंदती खुशियां आई थी, अभी के लिए बर्थडे बॉय के लिए उसका फायदा नहीं उठा पाए. जीवनात टीव्ही अंपायर बॅट्समन या ठिकाणी बिमरसाठी रिव्ह्यू घेतलाय. विकी शेलरची जी पंचगिरी आहे ना, अगदी प्रॉपर, म्हणजे त्यांचे इशारे आपल्यापर्यंत पोहोचत असताना कुठल्या प्रकारचा डाऊट राहत नाही. खूप चांगलं काम त्यांनी काल पण केलं. जेपी पॅनलची पूर्ण टीम या ठिकाणी चांगली कामगिरी करते. आणि आता बिमरसाठी इट्स अ पे डिलिव्हरी. लाईव्हला आपण पाहू शकता काय घडलंय ते. येस, पुन्हा एकदा आपण पाहू शकतो कशा प्रकारे हा योग्य बॉल होता. येस, आणि त्याचमुळे बॅन देखील झालेत बॅटर, हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि वाकलेले ते स्पष्टपणे या ठिकाणी दिसत आहे देखील. परंतु अभिला प्रयत्न अजूनही करावे लागणार आहेत या आपल्या निमगाव या गावाची एरळवाडीत पुन्हा एकदा छाप सोडण्यासाठी. या वेळेला स्ट्रोक खेळ मिड विकेटच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. तडवळेकर सेमीफायनलला जाण्याचं सेलिब्रेशन करण्याच्या तयारीत सुद्धा दिसत आहेत, कारण ज्या पद्धतीने मात्र आता धाव संख्या मॅच थोडीशी लांब गेली. निनादचं विकेट महत्वाचा होता. तो रनआउट विकेट गेल्यानं पुन्हा एकदा निमगाव संघावरती दबाव वाढला. निनाद एक असा खेळाडू जो 6 चेंडूमध्ये 6 षटकार देखील तुटवू शकतो. या वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाहीये. तिकडे एफर्ट चांगले होते, परंतु बॉल नाही आवाक्यात आला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. वा, षटकार. उजव्या बॅट्समनच्या ऑनसाईडला वाहणारी हवा इथे बॅट्समनच्या थोडी कामी आली, कारण 1 मिनिट असं वाटलं होतं की हा झेल होईल, परंतु हवेच्या झोताबरोबर हा चेंडू मिडविकेट सीमारेषा पार 6 दबाल करता केलंय. 3 चेंडू आहेत, 3 मोठे फटके आले, तर पुन्हा एकदा आव्हान जिवंत राहील या सामन्यामध्ये निमगाव संघाचं. हो, फक्त षटकार षटकार आणि षटकार. हो, इकडे चांगला बॉल पाहायला मिळतोय. लखन थोडस बॉलला कट करतात, टर्न करतात. नॅचरली जेव्हा डावखुरे गोलंदाजी करतात त्यांचा जेव्हा हात आपण बघितला खूप चांगला बळतो, आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर चेंडूही बळतो. हे नॅचरली होत असतं. जास्त टर्न होत नाही, परंतु बॅट्समॅनला बीट करण्याकरता पुरेसा आहे. पुरेसा आहे. पाहूया काय होईल या ठिकाणी. हो हो हो, पुन्हा एकदा तेच. आता मात्र दबाव निर्माण केलाय, अगदी विजयाच्या दिशेने मार्गक्रमण. 1 धाव तिकडे मिळणार आहे बाईच्या स्वरूपातील. एसके फायटरच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण आहे, आनंदाला उधाण आलेलं आहे. पुढचा सामना लगेचच या ठिकाणी सुरू करणार आहोत. शंभू 11 पारगाव, शंभू 11 अराळवाडी. आपण सज्ज राहायचे पुढच्या अटीतटीच्या सामन्याकरता. लखन फुल टॉस, इकडे फुल टॉस आहे आणि त्याचं प्रत्युत्तर या ठिकाणी संतोष यांनी दिलंय. 6 षटकार. एकूण धावसंख्या आपण पाहणार आहोत 37 धाबा दापलकावरती जिंकण्याकरता 69 धाबांचा आव्हान. फुलटा चेंडू होता, फटका तर छान सजवला, षटकार आलाय. आणि आता समीकरण tenniscricket.in वरती पहा. इथे आवश्यकता आहे 6 चेंडूमध्ये 32. आता 6 चेंडूमध्ये 36 होतात, 6 चेंडूमध्ये 32 होतात, पण अभि बर्थडे बॉय इथे उर्वरित 6 चेंडू खेळून या 32 धाबा कुठणार का एवढा प्रश्न आहे. कागदावरती एसके फायटरचं जे पारडं आहे चंद्रकांतची जड वाटतंय, पण निमगाव संघाला संधी. मॅच सुरू करा प्लीज. पहा, बराच वेळ झालाय, डायरेक्ट पेनल्टी दिली जाईल. आता जर मीटिंग झाली, आयोजकांच्या सूचना आहेत. हरळवाडी आपण फिल्डिंगसाठी रेडी व्हायचंय. जशी मालक आपलं स्वागत आहे, परंतु रेडी राहायचंय आपण. कारण शिस्त ही गरजेची देखील आणि पेनल्टी मोठ्या प्रमाणावर आपण पाहतो. क्रिकेटचा खेळ सभ्य माणसांचा आहे. क्रिकेट का खेळ सज्जन लोगों का है, तो यहाँ डिसिप्लिन का होना बहुत जरूरी है.
यावेळेला फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आहे. मॅच आता औपचारिकतेकडे निघालेली आहे. अगदी आमचे सगळे पंच असतील, कॉमेंटेटर असतील, जगदाळे सर स्वतः ख्यातनाम समालोचक देखील आहेत, या परिसरातील निवेदक आहेत आणि गुणलेखकाची भूमिका देखील निभावत आहेत. tenniscricket.in ची टीम चांगलं कामगिरी करते. दररोज मात्र या स्पर्धेने अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. फुल टॉस संतोष यांच्या बॅट मधून आलेला आणखीन एक फटका सीमा रेषेच्या पार. सामना संपलेला नाहीये. अजूनही सामना संपलेला नाही, कारण इथे 4 षटकार आले तर सामना टाय होण्याची शक्यता आहे. टाय झाला तर सुपर ओव्हर आहे, त्यामुळे अपेक्षा वाढवणारा, अपेक्षा उंचवणारा हा षटकार इतिहासाचा संतोषच्या बॅटमधून आलेला आहे. येस, इकडे संतोष मात्र एकाकी झुंज देत आहेत. जरी आघाडीचे बॅटर माघारी परतले असतील, मी आहे ना हे सांगतायत. 3 षटकार त्यांच्या बॅटमधून येताना पाहिला मिळालेले आहेत. 4 मध्ये 25. जर 4 षटकार आले तर सुपर ओव्हर होईल. येस, पाहूया. आशा करायला काय हरकत आहे. हे मैदानच सुपर ओव्हर साठी यावर्षी फक्त अजून झाली नाही, परंतु मला असं आतून आवाज आहे एक तरी होईल दिवसभरात. येस, या ठिकाणी आपण पाहू शकता व्हाईट बॉल घोषित केला आहे. आता 4 मध्ये 24. सगळे बॉल मैदानाच्या बाहेर मारायचे आणि ते सुद्धा षटकारासाठी. क्रिकेटचा खेळ आहे आणि जिथं टाचून भरलेले आहे. पुन्हा एकदा रोमर्षकता या सामन्याची वाढते, उत्कंठ वाढते. संतोष आणखीन काही बॉल सीमा रेषा पार. षटका. जिथे जहाजाने जिद्द पकडली असते ना, तिथे वादळ सुद्धा पराभूत होतात. आता उर्वरित 3 चेंडूमध्ये जिंकण्याकरता आवश्यकता आहे ती 18 धावांची. 3 मोठे फटके खेळायचे आहेत. शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. हा सामना अटीतटीचा आहे. हे युद्ध आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. रणभूमीमध्ये 2 युद्ध लढतात. सामना रंगतदार. सामना रंगतदारच या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 मध्ये 18 हे काही नवीन समीकरण नाहीये, परंतु संतोष यांनी काय बॅटिंग केलेली आहे. क्रिकेटचा खेळ, चला बॉल पाठवायचा आहे. क्रिकेटचा खेळ असा आहे, शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं. या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. सुरुवात करून चालत नाही, शेवट करावा लागतो. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यावी लागते. एका बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत महेश. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सिक्सर किंग संतोष मगर. परंतु अगर मगर काही त्यांच्या पुढे चालत नाहीये. त्यांना फक्त षटकाराचीच भाषा कळते आणि त्याच्यामुळे अजूनही निमगावला आशा आहेत, कारण संतोष मगर मैदानाच्या आतमध्ये आहे. वा, जाऊयात मॅचच्या दिशेने. आणखीन एक पाहूया किती लांबवर बॉल जाईल आणि काही बॉल जातोय लांब 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 लांब. षटकार. नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त कष्ट करावे लागतील, अपार कष्ट करावे लागतील. संतोषला माहिती आहे. और संतोष एक पास या हुनर इन्होंने दिखाया जिगर. गेट बाउंड्री लाइन के बाहर ये लगा सुमित आइसक्रीम 6 कर. या आता तडवड्याचे जे समर्थक असतील थोड्या वेळासाठी डोळे बंद करून घेतील. देवाचा धावा करतील. देवा एक चांगला बॉल येऊ दे ना, एक चांगला बॉल येऊ दे ना. अख्ख्या गावाने स्वप्न पाहिले या स्पर्धेत पुढे जाण्याचं, परंतु निमगाववाले म्हणत असतील जे चालले तसं चालू राहू दे. पाहूया काय होईल. मॅच जबरदस्त. 2 बॉल 12. क्रिकेटचा खेळ, पृथ्वीराज चषक. मॅच चांगलीच रंगात आली आहे. संतोष मगर या ठिकाणी मात्र 6 मागे 6 खेळताना पाहायला मिळत आहेत. हो, चांगला बॉल आणि सगळ्या तडवड्याच्या समर्थकांच्या टाळ्या पाहायला मिळत आहेत. टाळ्यांचा गजर होईल, टाळ्यांचा गजर. एक चांगला चेंडू इथे महेशला टाकायचा होता, तो त्याने टाकलाय. जबाबदारी नावाचा विषय कोणत्या शाळेत शिकवला जात नाही. तो मैदानात तुम्हाला तिथे या ठिकाणी खांद्यावरती जबाबदारी घ्यायची असती, ती जबाबदारी महेशने घेतली. ड्रीप बॉल टाकलाय. 1 चेंडू 11. आता नेमगाव संघाला चमत्कारच वाचवेल. परंतु संतोष यांनी आशा निर्माण केली. संतोष मगर यांचं कौतुक झालंच पाहिजे. तडवडे आता विजयाच्या उंबरठ्यावर सेमीफायनल मध्ये जाण्याच्या दिशेने. आणि यस, तडवडे पहिली टीम ठरते सेमीफायनल मध्ये दाखल होते पृथ्वीराज चषकाच्या. संतोष अतिशय दर्जेदार कामगिरी तो लढला मैदानावरती.
हरताय म्हणून खेळ सोडू नका, पुन्हा मैदानात उतरायचं आणि इसकटून टाकायचं हे संतोषला माहिती आहे. त्याला जबरदस्त कामगिरी केली मैदानावरती. अजूनही अगदी पहिली मॅच या ठिकाणी झालेली आहे, अजून खूप साऱ्या मॅचेस येणं बाकी आहेत.